मित्रांनो, आपल्या अधिकारी पॅटर्न या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, 2 फेब्रुवारीला जो आपला पेपर झालेला आहे कंबाईन गट ब 2024चा जो पेपर झालेला आहे त्यातील चालू घडामोडी विषयाची जी संभावित उत्तरे आहेत त्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। 1-7-8 मिनिटात त्याची उत्तरे काय आहेत ती बघून घेऊयात। मित्रांनो, ही संभावित उत्तरे असून एखाद दुसऱ्या प्रश्नाची उत्तरे बदलू शकतात। ही फक्त आपल्यासाठी जी क्युरिओसिटी असते त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, चालू घडामोडीमधला पहिला प्रश्न होता, भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली आहे आणि PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत आहे। ही दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत। अ आणि ब उत्तर याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो, उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते होते? तर याचं उत्तर रामपूर सहसवान हे उत्तर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी अरुणोदय 2.0 ही योजना सुरू केलेली आहे? याचे उत्तर आसाम आहे। त्यानंतर पुढचा 38वा प्रश्न, सूर्यकिरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय आहे? याचं उत्तर सदैव सर्वोत्तम, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी कोणत्या साहित्यकृती जॉन फॉसे यांच्या आहेत? मित्रांनो, मी गुगलवर चेक केलेलं आहे, या तिन्हीसुद्धा जॉन फॉसे यांच्याच साहित्यकृती आहेत। जॉन फॉसे यांना नुकताच नोबेल प्राइज मिळालेला आहे, त्यामुळे 39चं उत्तर पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील नकाशांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 जेनेसिस इंटरनॅशनल हे आहे। त्यानंतर 41वा प्रश्न, योग्य जोड्या ओळखायला सांगितलेलं होतं, त्यापैकी ग्रीन पार्क कानपूरला आहे, होळकर स्टेडियम इंदोरला आहे, M.A. चिदंबरम स्टेडियम चेन्नईला आहे, M. चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलोरला आहे। वरीलपैकी 4 पर्याय बरोबर आहेत, म्हणून उत्तर याचं येते पर्याय क्रमांक 1। 41व्याचं पर्याय क्रमांक 1। त्यानंतर B.N. गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आर्ट हिस्ट्री हे येते। मित्रांनो, मी गुगलवर याचं सुद्धा उत्तर चेक केलेलं आहे। चालू घडामोडीशी संदर्भात आपण प्रश्न बघत आहोत। त्यानंतर लक्षद्वीप संबंधित पुढील विधानांपैकी अयोग्य विधान कोणते? मित्रांनो, 4 विधानं आहेत, त्यापैकी आपण आपल्याला माहीत असणारं बघूया। लक्षद्वीपची राजधानी ही कवरत्ती आहे, त्यामुळे ड हे चुकीचं आहे, म्हणजे आपल्या उत्तरात ड पाहिजेत। 4 ठिकाणी ड आहे। त्यानंतर आकारमानानुसार हा भारताच्या 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे, तर आकारमानानुसार हा पहिला आहे, त्यामुळे ब देखील चुकीचा आहे। आपल्या उत्तरात ब पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 गेला। त्यानंतर लक्षद्वीप म्हणजेच मल्याळम आणि संस्कृतमध्ये भाषांमध्ये लाख द्वीप, म्हणजेच याचं इंग्लिशमध्ये आपल्याला कळेल 100,000 आयलँड, हे उत्तर अ बरोबर आहे। त्यानंतर क जे स्टेटमेंट आहे, या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कवरत्ती आहे, हे शहर ऑब्व्हियसली राजधानी आहे, त्यामुळे मुख्य शहर आहेच, त्यामुळे हे देखील बरोबर आहे। तर चुकीची कोणती आहेत? ब चुकलेला आहे आणि ड चुकलेला आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4। 43व्याचं 4। त्यानंतर केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटनचे समृद्धी हे अभियान चालवले जाते? याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 ग्रामीण विकास मंत्रालय, म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट। सेल्फ हेल्प ग्रुप जे असतात त्यांच्या संदर्भातील ही योजना आहे। त्यानंतर पुढीलपैकी कोणी पुंज क्वांटम कण या शब्दाची निर्मिती केली? हू अमॉंग द फॉलोइंग कॉइन्ड द टर्म क्वांटम डॉट्स? याचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मार्क रीड आहे। विकिपीडियावर किंवा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे याचे रेफरन्सेस सापडतात, पण मला सापडलेला रेफरन्स मार्क रीड आहे। आयोग काय देते ते बघावं लागेल। त्यानंतरचा प्रश्न आहे, आफ्रिकन युनियनचे गीत अँथम कोणते आहे? याचा उत्तर लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर, हे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे। त्यानंतर 47व्याचं, मालदीवमधील लोकसंख्या बहुतांशी मालदीवीय गट वंशाची आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे। इस्लाम राज्याचा अधिकृत धर्म आहे, हे सुद्धा बरोबर आहे। अधिकृत भाषा अरेबिक आहे, म्हणजेच क नको आहे, आपल्याला क नको आहे, याची अधिकृत भाषा अरेबिक नाही आहे। त्यानंतर अ आणि ब बरोबर आहेत। आता राहिला प्रश्न ड, राष्ट्रपती राज्य आणि शासन प्रमुख असतात, याचं हे पण स्टेटमेंट बरोबर आहे, याचं उत्तर 3। खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधकांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी स्वॉट नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केलेली आहे? तर याचं उत्तर मित्रांनो नासा आणि CNES हे उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पुढचा प्रश्न, अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 यांनी प्रस्तुत केलेला आहे? याचं उत्तर मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम, म्हणजेच
युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंट प्रोग्रॅम म्हणजेच याला आपण UNEP म्हणतो, यांनी प्रस्तुत केलेला आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर द इंडियन नेव्ही @75 रेमिनिझिंग दी वॉयेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं मित्रांनो हे जे पुस्तक आहे हे द इंडियन नेव्ही @75 रेमिनिझिंग दी वॉयेज, याचं उत्तर कमोडर रणजित राय हे उत्तर आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण जो 15 प्रश्न आहेत चालू घडामोडीचे त्याची उत्तरं बघितलेली आहेत. परत एकदा मी स्टार्टिंगपासून उत्तरं सांगतो. उस्ताद रशीद खान रामपूर सेवाना पर्याय क्रमांक 3. त्यानंतर अरुणोदयी 4. सूर्यकिरण सदैव सर्वोत्तम 1. त्यानंतर 39 याचं अ ब क 1. त्यानंतर हे जे आहे याचं 3 जेनेसिस इंटरनॅशनल. त्यानंतर ही जी स्टेडियम आहेत ती सर्व बरोबर आहेत, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर कलर बदलतो 1 मिनिट. BN गोस्वामी हे कला इतिहासक आहेत, पर्याय क्रमांक 1. लक्षद्वीप संदर्भातील पर्याय क्रमांक 4 ब आणि ड ही स्टेटमेंट चुकीची आहेत. संघटनचे समृद्धी ग्रामीण विकास मंत्रालय पर्याय क्रमांक 3. त्यानंतर मार्क रीड यांनी क्वांटम कण ही टर्म कॉइन केलेली आहे. हे आपल्याला संदिग्ध ह्याच्यात टाकू शकतो आपण, पण मला एक रेफरन्स मार्क रीडचा सापडलेला आहे. त्यानंतर याचं 46वाचं आफ्रिकन युनियनचे गीत पर्याय क्रमांक 3. त्यानंतर मालदीवविषयी पर्याय क्रमांक 3 अ ब ड स्टेटमेंट बरोबर आहेत. त्यानंतर 48वाचं पर्याय क्रमांक 1 नासा अँड CNES. त्यानंतर 49 UNEP पर्याय क्रमांक 1. 50 पर्याय क्रमांक 3 द इंडियन नेव्ही पुस्तकाचे लेखक कमोडर रणजित राय. मित्रांनो हे मी नेटवर विविध ठिकाणी सापडलेले रेफरन्स घेऊन एक्सपेक्टेड आन्सर की बदलली आहे. आयोग शक्यतो हा एखादा प्रश्न सोडला तो क्वांटम कणचा तो पण 99% बरोबर आहे. बाकी सगळी हीच उत्तरं असतील. आपली किती बरोबर आलेत किंवा याच्यात काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण अशाच सगळ्या विषयांचे व्हिडिओ लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.